भिन्न यातून आपणामध्ये मिळू एक खेळू एकांशी घाबरियांच्या मोडा काड्या ध्याडा भ्याडा वळती या आपणामध्ये मिळू एक खेळू एकांशी तुका म्हणे देवापाशी विटाळशी नसावी आपणामध्ये मिळू एक खेळू एकांशी विठ्ठल विठ्ठल दोघांच्याही धुम्याचा आवाज कमी कर. कोण निबडा भिन्न यातून आपणामध्ये मिळू एक खेळू एकांशी. पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन चरण चरण विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. देवाधिदेवा जगत्रय जीवा देवाधिदेवा जगत्रय जीवा देवाधिदेवा जगत्रय जीवा देवाधिदेवा जगत्रय जीवा विनंती माझी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुण प्रेम
पडा भिन्न यातून आप आपणामध्ये मिळू एक खेळू एकांशी. भगवान गुरुदेव दत्तात्रयांच्या जन्मोत्सवाच्या पर्व काळामध्ये गेली 36 वर्षाच्या परंपरेनं संपन्न होणार आपला हा नामयज्ञ आहे, नामसप्ताह आहे. संपूर्ण ग्रामस्थांच्या आयोजनातून, योगदानातून, नियोजनातून संपन्न होत आहे. आज या नामसप्ताहाचा समारोप काल्याच्या कीर्तनानं आपण करतोय. काल्याच्या कीर्तन प्रसंगी भगवत सेवेसाठी निवडलेला अभंग विश्ववंद्य जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा आपल्या सगळ्यांच्या पाठामध्ये चिंतनामध्ये असणारा अभंग आहे. अभंग महाराजांचा आहे, पण मानवी जीवनाशी अत्यंत निकटचा संबंध सांगणारा हा अभंग आहे. आपल्या देशाच्या लोकशाहीमध्ये काही महत्त्वाच्या प्रक्रिया मांडल्या जातात. या देशाच्या लोकशाहीच्या महत्त्वाच्या प्रक्रियेमध्ये एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे, तिला निवड प्रक्रिया म्हणतात. तुम्ही एवढे गंभीर का झालात? काही लक्षात, सरपंच लक्षात आलं ना काय म्हटलं ते? निवड प्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि ही फार प्राचीन काळापासून आपल्या देशामध्ये चालू आहे. ज्याला जीवनाची निवड कळली असाच माणूस जीवनामध्ये यशस्वी होतो. ज्याची निवड चुकली त्याच्या जीवनाचा खेळ होतो. विठ्ठल ही जी निवड प्रक्रिया आहे, भगवान कृष्णाने पहिल्यांदा गोकुळामध्ये गोपाळ आणि भगवान कृष्ण हा खेळ खेळत असताना ही प्रक्रिया त्या ठिकाणी राबवली. बऱ्याच महत्त्वाच्या प्रक्रिया मांडल्या जातात, पण ही निवड प्रक्रिया आपण आज पाहायची. काल्याच्या कीर्तनामध्ये आजपर्यंत आपण तेच विषय वारंवार ऐकत आलोय. खरं म्हणजे काल्याच्या कीर्तनामध्ये ठराविक गोष्टी जर सांगितल्या नाही तर लोकांना काल्याचं कीर्तन झाल्यासारखं वाटत नाही. मग त्याच्यामध्ये दाढीविडीची गाठ असेल, बरोबर ना, ती जर मारली नाही तर लोकांना असं वाटतं हे काय काल्याचं कीर्तन आहे. म्हणजे हे सांगावं लागतं, बोलावं लागतं. त्यांना माहिती नसते वेणीचा अर्थ काय, दाढीचा अर्थ काय, नेमकी ही वेणी म्हणजे काय, त्या वेणीला 3 पदर काय, वेणीचे 3 पदर म्हणजे त्याचा अर्थ काय, त्रिवेणी संगमावरती गेल्यानंतर वेणीच का दान करावी लागते, हा सगळा विचार त्याच्यामध्ये येतो. पण गोष्ट जर सांगितली नाही तर काल्याचं समाधान होत नाही. विठ्ठल आपल्या जीवनामध्ये सकाळी उठल्यापासून अंथरुणावर पडेपर्यंत तुम्हाला पावलोपावली निवड प्रक्रिया डोळ्यासमोर घ्यावी लागते. पावलोपावली, फक्त तुमचं अवधान नसेल. घरातून निघालो, कोणत्या रस्त्याने जायचं याची काय करावी लागते. नाहीतर जायचं एका ठिकाणी, निघालाय भलत्या ठिकाणी. जर रस्त्याची निवड कळली नाही, मार्गाची निवड कळली नाही, हे एका दिवसाचं नाही सांगत, उभ्या आयुष्याची दिशा कळली नाही, आयुष्याचा मार्ग कळला नाही, उभ्या आयुष्याचा रस्ता कळला नाही, म्हणजे प्रवासाचा मार्ग, प्रवासाची निवड कळली नाही, तरीही आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. बरीच माणसं आयुष्याच्या प्रवासामध्ये अशी भरकटलेली पाहायला मिळतात. का? जीवनाला दिशा कळली नाही. विठ्ठल म्हणून पहिल्यांदा जीवनामध्ये दिशादर्शक, मार्गदर्शक, दिशादर्शक, त्याला आपल्या ग्रामीण भाषेमध्ये वाटाड्या म्हणतात. वाटाड्या, हा वाटाड्या, हा दिशादर्शक योग्य मिळावा लागतो. निळोबारायांचं प्रमाण सगळ्यांच्या पाठातलं आहे. मार्ग दावणी गेले आधी, मार्ग दावणी
आधी दयानिधी संत ते. दयानिधी संत ते जे मार्ग धावून गेले. त्याच्या पुढचं प्रमाण खूप महत्वाचं आहे बघा. काय? तेणेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काय. म्हणजे जीवनाच्या प्रवासामध्ये कुठेही गुंता अडथळा निर्माण होऊ नये म्हणून तेणेची पंथे. जीवनाची निवड पहिल्यांदा घरातून पायरी ओलांडल्यानंतर मला कोणत्या रस्त्याने जायचे म्हणजे मला माझ्या ध्येयापर्यंत जाऊन पोहोचता येईल, पहिली निवड आहे. अहो, कीर्तनकारांची देखील निवड करतात. घरातून निघताना माणसं विचार करतात कीर्तन कुणाचं आहे. म्हणजे महाराजांची पण निवड केली जाते, कीर्तनकारांची पण निवड केली जाते. तर जायचं. आपल्या बाजूचा दिसत नाही, आपल्या मनासारखा दिसत नाही, तिथे पण निवड आहे. जीवनामध्ये पावलं पावली निवड आहे. मी तर एवढी दैनंदिन जीवनातली एवढी उदाहरणं सांगेन ना. तुमच्या महिलांच्या भगिनी वर्गाच्या जीवनामध्ये तर तुम्ही निवड केल्याशिवाय एक पाऊल पण टाकत नाही. स्वयंपाक करताना तांदूळ निवडायला घेता, बरोबर आहे ना. जास्तीतून कमी निवडता का कमीतून जास्ती निवडता? इंग्रजीत बोलल्यासारखं वाटलं का? नाही, तुम्ही निवडताना जास्तीतून कमी निवडता का कमीतून जास्ती निवडता? जास्तीतून कमी निवडता, बरोबर. तांदूळ निवडता का खडे निवडता? टेन्शन मध्ये आलात का काय? असं काही नाही ना. खडे निवडता. खडेच निवडायचे असतात का? असला मी आपलं सरळ मराठी भाषेमध्ये बोलतोय बाबा. निवडताना खडेच निवडायचे असतात. फक्त तुम्ही बोलताना तांदूळ निवडतो, हा तुमचा भ्रम आहे, हे चुकीचं आहे. जास्तीतून कमी निवडायचं म्हणजे निवड केल्याशिवाय स्वयंपाक नाही. अरे आयुष्यात स्वयंपाक जर गोड लागायचा असेल तर त्याला निवड नको. आणि ही निवड भगवान कृष्णाकडून आम्हाला शिकायची. विठ्ठल बघा, हे जग आहे ना, हे भिन्नत्वाचं आहे. हे भिन्न स्वरूपाचं जग आहे. तुमचा चेहरा वेगळा, माझा चेहरा वेगळा, भिन्न भिन्न चेहऱ्याचे आहेत. प्रत्येकाचं मत वेगळे आहे, प्रत्येकाचे विचार वेगळे, भिन्न विचार आहेत, भिन्न मतं आहेत, भिन्न आवड निवड आहे. प्रत्येकाची आवड निवड भिन्न आहे. तुम्हाला एखादा पदार्थ आवडत असेल, कदाचित दुसऱ्याला आवडत नसेल. एखाद्याला एखादा पेहराव आवडत नसेल, कदाचित दुसऱ्याला आवडत नसेल. इथं आवड भिन्न आहे, इथं निवड भिन्न आहे. एवढंच नव्हे, चेहरे भिन्न, विचार भिन्न, मतं भिन्न आहेत. हे जग भिन्न स्वरूपाचं आहे, भिन्नत्वाचं आहे. भगवान कृष्णाला भिन्नत्वाच्या जगामध्ये अभिन्नत्व हे तत्व निवडायचे. म्हणून अभिन्नत्व तत्व सांगण्यासाठी हरिपाठामध्ये किती प्रमाण आहेत बघा. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भिन्न स्वरूपातून अभिन्नत्व आपल्याला सांगितलंय. एक हरी आत्मा, एक हरी आत्मा जीव शिव, एक हरी आत्मा जीव शिव सम, एक हरी आत्मा जीव शिव सम. वाया तू दुर्गमन घाली मन, वाया तू दुर्गमन घाली मन, वाया तू दुर्गमन घाली मन. एक हरी आत्मा जीव शिव सम हे अभिन्नत्व आहे. सर्वागटी राम देहा देही एक हे अभिन्नत्व आहे. लक्षात आलं काय? या भिन्नत्वातून अभिन्नत्व निवडायचंय, अभिन्नत्व शोधायचंय. त्यासाठी परमार्थ आहे, त्यासाठी भक्ती मार्ग आहे. आम्हाला अभिन्नत्व शोधावं लागतं. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निदान सर्वागटी पूर्ण एकच नांदे हे अभिन्नत्व आहे. जग तर भिन्न स्वरूपाचं आहे. प्रत्येकाच्या आवडी निवडी, प्रत्येकाचे विचार, प्रत्येकाची मतं, प्रत्येकाचा भाव हा भिन्न स्वरूपाचा जरी असला तरी पण साधू संतांनी त्याच्यामध्ये अभिन्नत्व निवडलंय. आपण एक आहोत कारण प्रत्येकाचं आत्मतत्व एक आहे, हे अभिन्नत्व आहे. विठ्ठल गडी काही सारखेच आहेत का? गडी सारखेच. गड्यांची आवडी निवडी वेगळी आहे, गडी भिन्न भिन्न स्वरूपाचे आहेत. पण खेळ जर यशस्वी करायचा असेल, नवे नवे खेळामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल, हा खेळ तर 4 दिवसाचा असेल,
हा खेळ कदाचित 8 दिवसाचा असेल, आपल्या उभ्या आयुष्याचा देखील खेळ आहे. आणि या उभ्या आयुष्याच्या खेळामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर निवड नको कळाला. मी व्यवहारातून सांगू का? व्यवहारातून सांगू. हो, पत्नीची निवड जरी चुकली तर उभ्या आयुष्यात पश्चाताप होतो, बरोबर आहे की नाही? मी हा तर व्यवहार सांगतोय. उभ्या आयुष्याचा खेळ झालेली माणसं मी पाहतोय कधी कधी जीवनामध्ये. कदाचित त्याची निवड चुकली असेल आणि मग स्वतःच्या निवडीला तो दोष देत असतो, माझ्या आयुष्याची निवड चुकली. हा तर व्यवहार आहे. उभं आयुष्य आपलं आनंदानं, समाधानानं, यशस्वीरित्या ध्येयापर्यंत जर पोहोचायचं असेल तर आपल्याला जीवनातली निवड कळलीच पाहिजे. आणि हे आम्हाला भगवान कृष्णाकडून शिकायचंय. खूप म्हणजे एकाच मुद्द्यावरती, एकाच प्रक्रियेवरती आपल्याला बराच वेळ घेऊन बोलण्यासारखं. संत तुकाराम महाराजांनी 4 चरणाच्या अभंगामध्ये 4 मुद्दे आपल्या समोर प्रामुख्याने ठेवलेले. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये संत तुकाराम महाराजांनी विवेक हा मुद्दा ठेवलाय. विवेक म्हणजे निर्णय घेताना त्याच्याकडे विवेक असावा लागतो, सारासार विचार असावा लागतो. थोडंसं विस्ताराने बोलू. निर्णय उशिरा घ्या पण योग्य घ्या. घाई गडबडीमध्ये घेतलेले निर्णय कधी कधी चुकीचे होतात. म्हणून निवड करण्यासाठी असणारा निर्णय हा विवेकपूर्ण असावा लागतो, विचारपूर्वक असावा लागतो, कारण तो जीवनाचा निर्णय, आयुष्याचा निर्णय. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये संत तुकाराम महाराज आपल्याला विवेक सांगतायत निर्णय घेण्यासाठी. दुसऱ्या चरणामध्ये महाराज समर्पण सांगतायत. विवेकपूर्ण निर्णय घेतल्यानंतर एकमेकामध्ये जर मिळायचं असेल तर त्याला समर्पण असावं लागतं. संप्रदायामध्ये 2 दृष्टांत सांगितले जातात. आमची महाराज मंडळी 2 दृष्टांत सांगते संप्रदायातले. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. मी आता सहज असं ओझरतं आपल्याला आठवण करून देतो. संत एकनाथ महाराजांचा दृष्टांत आणि संत नामदेव महाराजांच्या चरित्रातला दृष्टांत. असं म्हणतात, संत नामदेव महाराज असं दुपारच्या वेळेला जेवायला बसलेत आणि जेवता जेवता एक कुठलं तरी रस्त्यावरचं गल्लीतलं कुत्रं आलं. ते काही कुत्रं सामान्य नव्हतं, प्रत्यक्षपणे पांडुरंग परमात्माच परीक्षा घ्यायला आले होते. दिसायला कुत्रं होतं ते, असायला नाही, प्रत्यक्ष पांडुरंग स्वरूप ते कुत्रं नामदेव महाराजांच्या जवळ आला आणि पटकन त्यांच्या ताटातली एक रोटी उचलली, चपाती उचलली, भाकरी उचलली आणि पळायला लागला. नामदेव महाराज काय करतायत? बाजूची तुपाची वाटी घेऊन त्या कुत्र्याच्या मागे धावतायत आणि त्याला ओरडून सांगतायत, ए श्वाना. म्हणे, अरे कुत्र्या, अरे श्वाना, अरे या कोरड्या रोट्या तू कशा खाशील? कोरड्या रोट्या कशा खाशी? नामा लागे श्वाना पाठी, हो नामा लागे श्वाना पाठी, हो नामा लागे श्वाना पाठी. अरे श्वाना, अरे कुत्र्या, या कोरड्या रोट्या, सुक्या रोट्या तू कशा खाशील? त्यापेक्षा ही तुपाची वाटी घे आणि त्याच्यात बुडून खा. कल्पना करा, हा प्रसंग आपल्या जीवनामध्ये आला. उद्या दुपारी आपण जेवायला बसलो आणि जेवता जेवता एखादं कुत्रं आलं, त्याने आपल्या ताटातली चपाती भाकरी उचलली, पडायला लागलं. आपण पण बाजूची भाजीची वाटी घेऊन त्याच्या मागे लावू आणि त्याला धावत धावत जाऊन सांगू, अरे कोरड्या भाकरी कशा खाशील? त्यापेक्षा ही भाजीची वाटी घे आणि भाजीत. नाही जमणार का? आपण काही साधे सुधे बुवा आहोत, एवढं सहज नाही. लक्षात आलं का? त्याला समर्पण म्हणायचं आहे. आपणामध्ये मिळो, हे समर्पण आहे, हे मिश्रण आहे, हे ऐक्य आहे, हे अभिन्नत्व आहे. भिन्नातून अभिन्नत्वाची निर्मिती आहे. विठ्ठला अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये संत तुकाराम महाराजांनी निर्भयता सांगितलेली आहे. निर्भयता, माणसाकडे निर्भयता हा घटक असावा लागतो, गुण असावा लागतो. निर्भय हा गुण खूप महत्वाचा आहे. भयानी माणूस
अर्धा संपतो. माणसाला सगळ्यात मोठा शत्रू, सगळ्यात मोठा जर खाणारा कोण असेल तर हा भय. मी आठवण करून देतो, मला वाटतं त्या गोष्टीची आठवण पण नको. कोरोनाच्या काळामध्ये माणसं रोगाने जास्त मेली का भीतीने जास्त मेली? ऐकू द्या मला, जोरात बोला थोडं. भीतीने जास्त माणसं मेली, कारण भय हाच माणसाचा खरा शत्रू आहे. अर्धा संपवतो तो भय. माणसाने जीवनामध्ये निर्भय असावं. साधुत्वाचं हे सगळ्यात मोठं लक्षण जर कोणतं असेल तर त्याच्या जीवनातली निर्भयता. काही प्रमाण आहेत. नाही भीड भार, नाही भीड भार, नाही भीड भार, नाही भीड भार. तुका म्हणे साना थोर, तुका म्हणे साना थोर, तुका म्हणे साना थोर, तुका म्हणे साना थोर, तुका म्हणे साना थोर. याला निर्भयता म्हणतात. जीवनामध्ये निर्भयता असावी लागते. आपलं जीवन भयानी ग्रासलेलं आहे. संत तुकाराम महाराज आणि इतर माणसं त्या काळामध्ये समाज विचार करायचा. हा महात्मा संसार करतोय, आपण संसार करतोय. याच्याकडे लेकरं बाळ आहेत, आपल्याकडे लेकरं बाळ आहेत. काही ढोरं गुरं या महात्म्याच्याही संसारामध्ये आहे, आमच्याही संसारामध्ये आहे. मग संत तुकाराम महाराजांच्या मध्ये आणि आमच्यामध्ये फरक काय? हा त्या काळातला वर्ग, त्या काळातला समाज संत तुकाराम महाराजांच्याकडे बघून विचार करायचा. अरे हा साधू आपल्यासारखाच आहे. आपल्याकडे लेकरं बाळ पोर प्रपंच संसार आहेत. याही महात्म्याकडे संसार प्रपंच सगळं आहे. मग फरक काय? संत तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये फक्त एकच जमेची बाजू आहे. साधूकडे या दोन गोष्टी असाव्या लागतात. महात्म्याचं जीवन निर्भय असावं लागतं आणि निश्चिंत असावं लागतं. आपला जो अट्टहास चाललाय ना, आपला जो परमार्थ चाललाय ना, हा निश्चिंत होण्यासाठी आणि निर्भय होण्यासाठी. तुम्ही प्रमाण बोलता, फक्त त्या प्रमाणाकडे आपलं बारकाव्यानं लक्ष नसतं. आता हा याच्यासाठी केला होता अट्टहास, पण पुढचं प्रमाण काय? आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता मी निश्चिंत झालो. महाराज म्हणतात मी आता निश्चिंतीनं पावलो. का पावलो त्याचं कारण सांगितलंय. खुंटलिया धावा, तृष्णेचा धावा खुंटला. अजून आपला तृष्णेचा धावा खुंटला नाही, म्हणून आपण निश्चिंत नाही. ऐका बारकाव्यानं, जसा परमार्थाचा आयुष्याचा प्रवास होईल ना, तसं माणसांनी निश्चिंत व्हावं लागतं. जसं वय वाढेल ना, तसं माणसांनी निश्चिंत व्हावं लागतं. आपलं नेमकं उलट आहे. जसं वय वाढेल तसं माणसं गुंतत जातात, तसं माणसं चिंताग्रस्त होतात. अलीकडे तर वृद्ध माणसाला चिंता जास्त आहे, तरण्या पोरांना चिंता कमी आहे. नाही लक्षात आलं? म्हातारी माणसं कधी कधी आम्हाला म्हणतात, महाराज आता मोकळे झालो, रिकामेच झालो. मला तर असं वाटतंय सध्या रिकाम्या माणसालाच जास्त कामं आहेत. काय वाटतं तुम्हाला? रिकाम्या माणसाला जास्त कामं आहेत. रिकाम्या माणसांनी नातवांना शाळेत जाऊन सोडायचं, त्यांना फक्त वेळेवर आणायला जायचं, त्यांना ट्युशनला नेऊन सोडायचं, परत आणायला जायचं. बाजारातून दुधाची पिशवी आणायची असेल तर घरातली रिकामीच माणसं जावी लागतात. बरोबर आहे ना? रिकाम्या माणसाची कामं सांगतो. रिकाम्या माणसाने जाऊन बाजारातून भाजी आणायची, आणलेली निवडायची, निवडलेली बोला नाही शिजवायची नाही. तेवढं तरी काम तुमच्या वाट्याला राहू द्या. मी रिकाम्या माणसाची कामं सांगतो. आणि एवढी कामं करून तो म्हणतो मी रिकामा आहे. एवढी कामं करून म्हणतोय रिकामा आहे. जसं वय वाढेल तसं निश्चिंत व्हावं लागतं. निश्चिंता हा आपल्या परमार्थाचा सगळ्यात मोठा हे यश आहे. ऐका, आपण जसं निश्चिंत होऊ तसं आपण यशस्वी झालो म्हणून समजायचं. जेवढे चिंताग्रस्त होतोय तेवढं हे परमार्थाचं आपल्या आयुष्याचं पाप आडवं येतं. मी तर असं म्हणेन, हे आपलं निष्फळ जीवन आहे. जीवन असं दिवसेंदिवस निश्चिंत व्हायला पाहिजे आणि निर्भय व्हायला पाहिजे. संत तुकाराम महाराजांच्या जीवनातला हा फरक आहे. महाराज निश्चिंत झाले होते आणि निर्भय झाले होते.
आता भय नाही ऐसे वाटे जीवा, आता भय नाही ऐसे वाटे जीवा, आता भय नाही ऐसे वाटे जीवा, आता भय नाही ऐसे वाटे जीवा. घडली सेवा समर्थाची, घडली सेवा समर्थाची. आता माझ्या मने धरावा निर्धार, आता माझ्या मने धरावा निर्धार. घडलिया सेवा समर्थाची, घडलिया सेवा समर्थाची. आता माझ्या मने धरावा निर्धार, आता माझ्या मने धरावा निर्धार. ही त्यांच्या जीवनाची प्रचिती आहे, ही त्यांच्या जीवनाची अनुभूती. ते जगाला सांगायला लागले, आता मी निश्चिंत झालो, आता मला भयच राहिला नाही. आपल्या जीवनाचं हे यश आहे. म्हणून संत तुकाराम महाराजांनी या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये एक अत्यंत चांगला घटक आपल्यासाठी दिलाय, एक चांगला मुद्दा दिलाय. जीवन हे निश्चिंत असायला पाहिजे. गड्यानो, भगवान कृष्ण गोपाळांना सांगतायत, संत तुकाराम महाराज समाजाला सांगतायत, गड्यानो तुम्ही निर्भय व्हा, घाबरियांच्या मोडा काढ्या आणि ध्याडा भ्याडा वळती या, तुम्ही निर्भय व्हा. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये निर्भयता सांगितले आणि अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये, शेवटच्या चरणामध्ये सुचिरभूतता सांगितलेली. 4 चरणामध्ये संत तुकाराम महाराजांनी 4 गुण आणि 4 घटक आपल्यासाठी दिलेले आहेत. विषय आहे गोकुळातला. पहाटे पहाटे कृष्ण भगवान परमात्मा सगळ्या गोपाळांना सवंगड्यांना घेऊन गोकुळ गावाच्या बाहेर एक मोठा उंच डोंगर आहे, त्याचं नाव गोवर्धन आहे. आणि गोवर्धनाच्या बाजूला असं गायी चरण्यासाठी मोकळं रान आहे. या रानामध्ये सगळे गोपाळ गायी चरायला घेऊन जायचे. गायी आणि भगवान कृष्ण हे अत्यंत निकटचं नातं आहे, जवळचं नातं आहे. आमच्या देशानं आता आपल्या समोर मान्य केले, मांडलंय की गायीला गोमाता हा दर्जा प्राप्त झालाय. ती आमची माता आहे. गाय हे आमचं धन आहे, तिला गोधन म्हणायचं. सध्या आमचे एवढे वाईट दिवस आलेत महाराज, एवढे वाईट दिवस आलेत की गोमूत्र जर हवं असेल तर ते आम्हाला जनरल स्टोअरमध्ये जाऊन आणावं लागतं. एवढे वाईट दिवस आहेत सध्या. पूर्वी आमची जुनी वडीलधारी माणसं, भाऊजी बरोबर ना, समिधा जर पाहिजे असतील, समिधा गावातला एखादा म्हातारा जायचा, गावाच्या सभोवताली फिरायच्या, एवढ्या समिधा आणायचा. आता 10व्याला समिधा आणायला कुठून लागतात? म्हणजे समिधा ज्या 2 मिनिटात जाऊन मिळतात. मग आंब्याच्या असतील, पिंपळा, दादा कसल्या कसल्या, मला काही माहिती नाही तेवढं, हे काम तुमचं आहे. वडाच्या काय, पिंपळाच्या काय, आंब्याच्या काय, ह्या सगळ्या समिधा 2 मिनिटात आणाव्या लागतात, आणू शकतो आपण. पण त्याही सध्या बाजारातून आणण्याची वेळ, म्हणजे एवढेच वाईट दिवस आहे. अरे गोमूत्र आम्हाला बाटलीतलं मेडिकल स्टोअरमधून आणावं लागतं, ही काय प्रगती म्हणायची का? याचा अर्थ असा आहे, आम्हाला गोधनाचं महत्त्व कळायला पाहिजे. भगवान कृष्णानं गायींशी नातं जोडण्याचं कारण आहे, या देशातल्या प्रत्येक माणसाला गोमातेचं महत्त्व कळायला पाहिजे. विठ्ठला कृष्ण भगवान परमात्मा 3-3:30 वाजता पहाटे गोशाळेमध्ये जायचे, गोठ्यामध्ये जायचे. नंद राजाचा 7 मजली राजवाडा होता. त्याच्या सभोवताली 90 मंडप होते. काय वैभव असेल नंद राजाचं. गावचा पाटील आहे, गावचा राजा आहे, वैभव आहे. आणि या वैभवामध्ये भर टाकणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हजारो कोट्यानी गायी असायच्या आणि स्वतंत्रपणे गायांचा गोठा, वासरांचा गोठा. कृष्ण भगवान परमात्म्याची पहाटे पहाटे सगळ्या गायी अशा वाट बघायच्या, कृष्ण भगवान कधी येतोय. आणि कृष्ण भगवान एकदा गोठ्यामध्ये, गायांच्या गोठ्यामध्ये आले की हळूच एखाद्या गायीच्या कासेला तोंड लावायचं.
भगवंताचं मुख एकदा गायीच्या कासेला लागलं की त्या गाया अशा पाना फोडायच्या, कान वरती करून त्या हंबरडा फोडायच्या. हंबरडा फोडताना त्या म्हणायच्या हंबा. ती वासरं ओरडायची हंबा हम बा. अरे तू आमचा मालक आहेस, तू आमचं स्वरूप आहेस, तू आहेस म्हणून आम्ही आहोत. या गाया आपल्या ओरडण्यातून ही वासरं हंबरण्यातून भगवान कृष्णाशी नातं सांगायची. गायींचं आणि भगवान कृष्णाचं अतूट नातं. गायी कृष्णा विना राहायच्या नाही आणि कृष्ण गाया विना राहायचा नाही, एवढं जवळचं नातं. आणि गोठ्यातल्या गायी पुष्ट व्हाव्यात, खाऊन पिऊन पुष्ट व्हाव्यात म्हणून कृष्ण भगवान पहाटे पहाटे गायी वासरं घेऊन रानामध्ये जायच्या. का? पहाटेच्या वेळेला निसर्गाची किमया असायची की गवतावरती दवबिंदू तयार व्हायचे पहाटेच्या वेळेला, आणि ठराविक काळ ते गवतावरती दवबिंदू राहायचे. एकदा ठराविक वेळ निघून गेला की ते दवबिंदू त्याच ठिकाणी नाश पावायचे. आणि हे जे दवबिंदू आहे ही निसर्गाची किमया आहे. या दवबिंदूसह हे गवत जर गायी वासरांच्या पोटात गेलं तर त्यांना दुसरी टॉनिक द्यावी लागायची नाही. म्हणून पहाटे गायी चारायला नेण्याचं कारण हे हा सृष्टीचा आणि निसर्गाचा चमत्कार आहे. ही जी सृष्टी आहे ना, हे जे निसर्ग आहे ना, या निसर्गानं सृष्टीनं आपल्याला खूप दिलंय, खरंच खूप दिलंय. फक्त आपण पर्यावरणाचा ऱ्हास करायला निघालोय. आपण पर्यावरणाचं संतुलन बिघडवलंय. पर्यावरण राखायला आपण तयार नाही, म्हणून त्याचे परिणाम सध्या आपल्याला भोगावे लागतात. प्लास्टिकचा वाढलेला भयानक वापर हा पर्यावरणाला किती घातक आहे हे जिथपर्यंत आपल्याला कळत नाही. गावामध्ये सप्ताहाचा प्रोजेक्ट जर राबवायचा असेल तर फक्त 3 टायमाला 3 पंक्ती झाल्या म्हणजे सप्ताह झाला असं नाही. सप्ताहाच्या निमित्तानं गावातल्या गल्ल्या, गावातल्या रस्ते, गावातले फुटपाथ स्वच्छ असायला पाहिजेत. ग्राम स्वच्छता मोहीम राबवायला पाहिजे. सप्ताहापुरतीच नाही, सप्ताहात राबवलेली वर्षभर पुरायला पाहिजे. आमची गावातली गटारं तुंबलेली आहे, दुर्गंधी, घाणीचं साम्राज्य, मग त्याचा परिणाम कुठंतरी रोगराई. सप्ताहाच्या निमित्तानं का होईना पण हे सगळे प्रोजेक्ट आम्ही गावाच्या विकासासाठी, मग भौतिक विकास असेल नाहीतर आध्यात्मिक विकास असेल, हे राबवायला पाहिजे. पर्यावरणाचं संतुलन कुणी बिघडवलंय? आम्ही बिघडवलंय. जर पर्यावरणावरती तुम्ही मात केली तर पर्यावरण तुम्हाला कुठंतरी ते घातक ठरेल. का? आज देशाविदेशातली परिस्थिती जर आपण पाहिली तर आम्ही झाडांची संख्या कमी करायला लागलो. लावायची असतील तर एकाच खड्ड्यात आम्ही 30-30 झाडं लावतोय. खड्डा तोच, काय ऐकताय का नाही आपण? खड्डा तोच, दरवर्षाचं झाड बदललं जातं. ते रुजायला तयार नाही, वाढायला तयार नाही, त्याचं संरक्षण नाही. कधी विचार करणार आम्हाला या गोष्टीचा? कधी विचार करणार? पर्यावरणाचं संतुलन बिघडून देऊ नका. पर्यायाने ते राखायला पाहिजे. हा कृष्णाने दिलेला संदेश आहे. मी काही माझ्या खिशातलं सांगत नाही, माझ्या पदार्थ सांगत नाही. प्रवाहाच्या विरोधातला विचार आहे भगवान कृष्णाने गोकुळामध्ये मांडलेल्या. मला वाटते दाढीविणीच्या गोष्टी नेहमीच ऐकत असता, हे पण ऐकायला शिका. विठ्ठल अख्खा गोकुळ गाव इंद्राची पूजा करतं वर्षभरामध्ये एकदा. त्याला इंद्र याग म्हणतात. अख्खा गोकुळ गाव. आणि ही गोकुळ गावची पिढ्यानपिढ्याची परंपरा आहे, वडिलोपार्जित परंपरा. अख्ख्या गावानी इंद्राची पूजा करायची. एकट्या नंद पाटलाच्या पोरानं निर्णय घेतला, हा निर्णय आपण थांबवायचा. याला प्रवाहाच्या विरोधातला मुद्दा म्हणतात. प्रवाहाच्या विरोधामध्ये जर एखादा मुद्दा मांडायचा असेल तर त्याला बंड करावं लागतं, क्रांती करावी लागते, उठाव करावा लागतो. आणि क्रांती, बंड आणि उठाव करण्यासाठी व्यक्तीकडे खूप आत्मविश्वास असावा लागतो, धैर्य असावं लागतं, त्याच्याकडे महत्वाकांक्षा असावी लागते. तरच माणूस आंदोलन, उठाव, क्रांती करू शकतो.
आमच्या देशाला क्रांतीचा वारसा आहे, आमच्या देशाला आंदोलनाचा वारसा आहे, आमच्या देशाला बंड पुकारण्याचा वारसा आहे. विठ्ठल बाराव्या शतकामध्ये निर्माण झालेली महाराष्ट्रातली परिस्थिती आहे. या परिस्थितीच्या विरोधात भागवत संप्रदायाच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर महाराजांनी बंड पुकारले. गोकुळ गावाच्या परंपरेनं चालू असणारे रीतिरिवाज बंद करण्यासाठी भगवान कृष्णाने बंड पुकारले. काय केलं बंड? सांगा ना, बंड काय केलं? इंद्राची पूजा बंद करा आणि गोवर्धनाची पूजा करा, डोंगराची पूजा करा, निसर्गाला पूजा, सृष्टीची पूजा करा, झाडाझुडपांची पूजा करा. हे आम्हाला वरदान आहे. याला पर्यावरणाचं रक्षण म्हणतात आणि पर्यावरणाचं रक्षण हे आम्हाला भगवान कृष्णाने दिलेला हा संदेश आहे. आम्ही ऐकायला तयार नाही, म्हणून त्याचे परिणाम सध्या आम्ही भोगतोय. दरवर्षाची वाढणारी ही उष्णता आहे. मी तर हा इथे मुद्दा मांडतोय नाही, मी तर देशाच्या राजधानीत मुद्दा मांडला आहे. विठ्ठल विठ्ठल आणि याचा महत्वाचा संदेश आम्हाला भगवान कृष्णानं दिलाय. भगवान कृष्णाने सांगितलं, इंद्र पाणी पाऊस देत नाही, आम्हाला पाऊस पडतो तो या गोवर्धनामुळे पडतो. गोवर्धनाला ढग आडले जातात आणि मग पावसाचा वर्षाव होतो आणि हा सृष्टी निसर्ग या ठिकाणी तयार होतो. गायी वासरं गवत खाऊन पुष्ट होतात. म्हणून तुम्ही निसर्गाला, सृष्टीला पूजा, गोवर्धनाला पूजा. हा प्रवाहाच्या विरोधातला मुद्दा आहे. म्हणून सज्जनो, आम्हाला भगवान कृष्णाने दिलेले हे संदेश आहे. पहाटे भगवान कृष्ण गायी वासरं घेऊन एकदा गोवर्धनाच्या रानामध्ये डोंगरामध्ये गायी चारण्यासाठी गेले. सकाळी सकाळी गायी गवत खाऊन तृप्त व्हायच्या आणि मग रवंत करण्यासाठी गोठणीवरती सगळ्या गायी वासरं गोठवायच्या. गोठण हा शब्द या अलीकडच्या मुलांना माहिती नसेल. गोठण काय प्रकार आहे? या जुन्या वडीलधाऱ्या माणसांना माहिती असेल, ढोरं त्यांनी राखलेली आहेत म्हणून त्यांना गोठण काय प्रकार माहिती. सगळी गुरंढोरं एकत्र बसवायची आणि मग त्या गोठणीवरती बसली की त्या रिकाम्या वेळेमध्ये गायी वासरं रवंत करायची आणि त्या वेळेला ही पोरं खेळ खेळायला निघायची. आणि मोकळ्या जागेवरती खेळ खेळायला निघाली की मग सगळे 100, 200, 550 खेळाडू सगळे गडी एकत्र यायचे. आता खेळ म्हटलं की त्या खेळामध्ये 2 भाग असावे लागतात, बरोबर की नाही? आता क्रिकेटमध्ये किती गडी असतात? इकडची गॅन पळाली का काय? क्रिकेटमध्ये किती गडी असतात? 11, बरोबर आहे ना? क्रिकेटमध्ये 11, कबड्डीमध्ये म्हणजे तिकडचे इकडचे 2 भाग असावे लागतात. आता खेळायचं म्हणजे निवड करायलाच पाहिजे ना. खेळायचं म्हणजे निवड करायला पाहिजे. सगळे एकत्र झालेले खेळाडू आणि खेळामध्ये यशस्वी व्हायचं असेल मग आता निवड करायची. भगवान कृष्णाने ज्या गड्यांना माझं म्हटले, काय काय भाग्य असेल. कृष्ण भगवान प्रभूच्या बाजूला काही गडी कृष्ण भगवंताने त्याची निवड केली. हे गडी माझे आणि जेवढे जेवढे देवाशी एकरूप झालेले गडी भगवान कृष्णाने निवडले. ही निवड प्रक्रिया कशी घडली? अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितली. कोण कोण माझे गडी कोण कोण हो माझे गडी कोण कोण माझे गडी कोण कोण हो हे गडी कोण कोण माझे
आपापणामध्ये मिळो हो आपापणामध्ये मिळो आपापणामध्ये मिळो माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून निवडा भिन्न यातून निवडा भिन्न यातून माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून निवडा भिन्न कृष्ण भगवान परमात्म्याने ज्या ज्या गड्यांना माझं म्हटलं, कधीतरी देवानी आपल्याला माझं म्हणावं. बस आमचा परमार्थ सार्थकी लागला, आमची भक्ती सार्थकी लागली. एकदा देवानी माझं म्हटलं की विषय संपला. आपण देवाला माझं म्हणतो, यात काय मोठं नवल आहे. देवानी आपल्याला म्हणावं हा माझा भक्त आहे. संत एकनाथ महाराज माऊलींना म्हणतायत, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. किती जिव्हाळ्याचा शब्द आहे. माझे माझे गडी हा अत्यंत जिव्हाळ्याचा शब्द आहे. कृष्ण भगवान परमात्म्याने गड्यांची निवड करताना हे गडी माझे आहे. इथे गडी या शब्दाचा अर्थ आहे देवाचे भक्त. आपण सगळे गडी आहोत. गडी हा शब्द कदाचित तुम्हाला रुचेल न रुचेल, पटेल न पटेल, पण आपण सध्या हा खेळ खेळायला निघालोय. मी थोडंसं व्यवहारातून सांगू का. संसार हा देखील एक प्रकारचा खेळ आहे. काय वाटतं महाराज तुम्हाला? संसार हा एक प्रकारचा खेळच आहे. या खेळामध्ये एक झालाय नवरा, काय वाटतं, एक झाले बायको, मुलं, लेकरं, बाळं, ही सगळं हा खेळच आहे. आपण संसाराचे गडी आहोत का मालक आहोत? नाही, आपण गडी का मालक? आपण काही गडी आहोत का? आपण कोण? बोला बोला. मालक ना, मालक. आपण मालक नाही, आपण गडीच आहोत. आजपर्यंत त्या सगळ्यावरून आजा गेला, पणजा गेला, बाब गेला. कुठं कुठं? मसणा. मसणा म्हणजे मसनवट्यात. संसार आहे तसाच आहे, बाकी आहे तसंच आहे, पण ही सगळी सोडून गेली. याचा अर्थ आपण मालक नाही, आपण गडीच आहोत. दुसरं काय? आपण म्हणतोय आपण स्वतःला मालक नाही, आपण सगळे गडी आहोत. क्षणार्धामध्ये बोलावणं आलं तर आपल्याला निघावं लागेल. एवढ्या चांगल्या पवित्र वातावरणामध्ये बोलायला बरं नाही वाटत, पण हा आत्मचिंतन करण्यासारखा विषय आहे. कधी बोलावणं कुणाला येईल ते सांगू शकत नाही, आणि आल्यानंतर निमूटपणे निघावं लागेल. तिथं कुठल्याही प्रकारची तडजोड नाही. आपण सगळे गडी आहोत. गडी सगळं सोडावं लागणार आहे, जावं लागणार आहे. कधीतरी आवडीनं देवानी आपल्याला या खेळामध्ये म्हणावं, आणि देवानी जर माझं म्हणायचं असेल तर त्या देवाच्या विश्वासात आपल्याला यावं लागेल, विश्वास पात्र व्हावं लागेल. जी व्याख्या आहे भक्ताची, ती व्याख्या आपल्या जीवनामध्ये जर उतरली तर आपण देवाला आपलेशे होऊ. आणि मग कधीतरी भगवान कृष्ण आम्हाला म्हणतील, माझे गडी कोण कोण निवडा निवडा. या खेळामध्ये यशस्वी होण्यासाठी भगवान कृष्णाने हे गडी निवडले, आणि मग निवडलेल्या खेळामध्ये काय केलं? आप आपणामध्ये मिळू एक खेळू एकांशी. व्यवहार सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. काही विदेशामध्ये आपल्या देशातल्या टीम जातात, क्रिकेटच्या खेळाच्या टीम जातात. मग आपल्या देशामध्ये एखादी टीम विदेशामध्ये जर पाठवायची असेल, परदेशामध्ये जर पाठवायची असेल, तर पहिल्यांदा निवड समिती तयार करावी लागते. आणि या निवड समितीचा कोणीतरी एखादा प्रमुख असतो, अध्यक्ष असतो, चीफ असतो, आणि मग निवड समिती ठरवते त्यांनी काय करायचं. आता या गोकुळातल्या खेळाच्या निवड समितीचा चीफ, निवड समितीचा प्रमुख कृष्ण आहे. आणि खेळामध्ये यशस्वी होण्यासाठी भगवान कृष्णाने काय केलंय?
सगळ्या गोपाळांना, सगळ्या खेळाडूंना एकत्र करून त्यांना सांगितलं, यशस्वी व्हायचं असेल ना, आता तुम्ही काय करायचं, आपणामध्ये मिळायचं. नाहीतर होईल काय, याचं तोंड तिकडं त्याचं तोंड तिकडं, आपण यशस्वी होणार नाही. हे बघा, सप्ताह, एखादा उपक्रम, एखादा प्रोजेक्ट, एखादा सोहळा जर आपल्याला यशस्वी करायचा असेल तर महिना 2-2 महिने अगोदर त्याचं नियोजन आयोजन केलं जातं, तरच त्याच्यात यशस्वी होता येतं. नियोजन आयोजन नसेल तर लाखो रुपये खर्च करून पण सावळा गोंधळ असतो. कारण नुसतं पैसाच काम करतो असं नाही, त्या कार्याला प्लॅनिंग असावं लागतं. नाहीतर जातील तिथं सगळीच जातील, नाही तिथं कोणीच जात नाही. कामाचं विभाजन, कामाची वाटणी करावी लागते. कालच्या जन्माच्या कीर्तनामध्ये तुम्ही ऐकलं असेल नसेल, बुद्धिवर्गासाठी मी सांगून जातो. बघा, अध्ययन करत असताना तुम्हाला चांगली गोष्ट वाचायला मिळेल. या देशाचं पहिलं व्यवस्थापन, या समाजाचं पहिलं व्यवस्थापन जर कुणी केलं असेल तर भगवान गुरुदेव दत्तात्रयांच्या वडिलांनी पहिल्यांदा या देशाच्या समाजाचं व्यवस्थापन केलं. विठ्ठला विठ्ठला त्याला व्यवस्थापन शास्त्र शिकावं लागतं. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या जीवनामध्ये काय यशस्वी झाले, त्याचं कारण त्यांच्याकडे व्यवस्थापन होतं. त्याला मॅनेजमेंट म्हणतात, बरोबर ना? कोणता रे पुस्तक तो? मॅनेजमेंट गुरु आहे नाही का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरती तो मॅनेजमेंट गुरु म्हणून एक पुस्तक आहे. त्याला मराठीमध्ये व्यवस्थापन म्हणजे कुटुंबाचं, गावाचं, स्वराज्याचं व्यवस्थापन केल्या कारणानं त्याच्यात यशस्वी होता येतं. या देशातलं पहिलं सामाजिक व्यवस्थापन जर कोणी केलं तर भगवान गुरुदेव दत्तात्रयांच्या वडिलांनी. काय केलं? भगवान गुरुदेव दत्तात्रयांचे वडील हे ब्रह्मदेवाचे दुसरे मानसपुत्र आहेत. ब्रह्मदेवानी 4 पुत्र जन्माला घातले, सनन, सननन, सनंतन आणि सनत कुमार. या चौघांना सांगितलं सृष्टी निर्माण करा. त्या चौघांनी सृष्टी निर्माण नाही केली. मग ब्रह्मदेवानी 7 ऋषी जन्माला घातले. त्या 7 ऋषींना सांगितलं तुम्ही सृष्टी निर्माण करा. हे जे 7 ऋषी आहेत ते ब्रह्मदेवाचे 7 मानसपुत्र म्हणजे मानलेली मुलं. त्यातला दुसरा मानसपुत्र म्हणजे अत्री ऋषी. अत्री ऋषीनं काय केलं? 21 प्रजापती नेमले. कारण व्यवस्थापन आहे म्हणून समाजाचं व्यवस्थापन करणाऱ्या माणसाला सगळ्यात जास्त त्रास होतो. ऐकताय ना तुम्ही? समाजाचं व्यवस्थापन करणाऱ्या माणसाला सगळ्यात जास्त संकटाला सामोरं जावं लागतं. त्याला खूप संघर्ष करावा लागतो जीवनामध्ये. आणि हे अत्री ऋषींच्या चरित्रातून आपल्याला शिकावं. आपल्याला काहीच त्रास नाही, आपल्याला काहीच संघर्ष नाही. अत्री ऋषींना भगवान गुरुदेव दत्तात्रयांच्या वडिलांना त्या काळातल्या समाजाने, समाज कंटकांनी त्यांना रुबीस मध्ये कोंडलं. रुबीस, रुबीस शब्दाचा अर्थ पटकन तुम्हाला कळणार नाही. रुबीस म्हणजे भात कांडून झाला की त्याचा निघणारा जो भाग आहे त्याला तूस म्हणतात. असा तुसाचा मोठा ढिगारा रचला आणि त्या ढिगाऱ्यामध्ये अत्री ऋषीनं असं कोंडवलं आणि 4ही बाजूनं त्या ढिगाऱ्याला अग्नी लावला, आग लावला, काडी लावली. हा स्वतंत्र जॉब असतो हो काडी लावण्याचा. स्वतंत्र एखादा स्पेशल जॉब घेऊन काही काही माणसं येतात. कशी काय 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 कशी पेटवायची, कशी लावायची ना हे सगळ्यांना नाही जमत. लावली काडी, 4ही बाजूनं पेटवलं आणि धुमसत धुमसत तो रुबीस, धुमसत धुमसत हळूहळू तो दाह, ती आग अशी जवळ यायला लागली आणि अत्री ऋषींच्या शरीराची होरपळ सुरू झाली, दाह सुरू. 4ही बाजूनं अग्नी, 4ही बाजूनं तो दाह आणि ओरडायला लागले अत्री ऋषी. सुदैव असं त्या रस्त्यानं, त्या मार्गानं अश्विनी कुमार चालले होते. कुणाचा आवाज येतोय, कोण ओरडतोय, वाचवा, कुणाचा आवाज येतोय म्हणून अश्विनी कुमार हळूहळू जवळ आले तर त्या रुबीस मधून आवाज येत होता.
त्यांनी त्या रुबीसमधून असं बाजूला करून पुढे जायला सुरुवात केली आणि स्वतः त्या संकटामध्ये तो दाह स्वीकारून सहन करून त्यांनी अत्रि ऋषींना बाहेर काढलं. समाजाचं व्यवस्थापन करणाऱ्या माणसाला जास्त संघर्ष करावा लागतो, जास्त संकटाला तोंड द्यावं लागतं. ही आजची परंपरा नाही, ही आमच्या देशाची जुनी परंपरा आहे. सामाजिक व्यवस्थापन करण्यासाठी 21 प्रजापती नेमले. या 21 प्रजापतीमध्ये कर्दम नावाचे एक प्रजापती आहेत. अनुसूया ही 2 नंबरची मुलगी, म्हणजे पहिली आणि दुसऱ्यांदा जन्माला आलेली ही कर्दम ऋषींची अनुसूया नावाची पत्नी. किती प्रजापती आहेत? 21 प्रजापती. 21 प्रजापतींना 21 कामं वाटून दिली. तुम्ही हे काम करा, तुम्ही ते काम करा. कामाचं नियोजन, कामाचं प्लॅनिंग, कामाची विभागणी, म्हणजे ते काम, तो कार्य यशस्वी करता येतं. त्याच्या पुढे काय केलं? अत्रि ऋषींनी पंचमंडल तयार केलं. म्हणून अत्रि ऋषींना ऋग्वेदामध्ये पांचजन्य असा शब्द आहे. अत्रि ऋषींना ऋग्वेदामध्ये पांचजन्य शब्द वापरलाय. हे लोकमान्य टिळकांनी ओरायनमध्ये लिहून ठेवलंय. ओरायन वाचनात गेलं का रे तुमच्या? हा, ओरायन, लोकमान्य टिळकांचं ओरायन नावाचं ग्रंथ आहे, पुस्तक आहे. कधी ओरायन हाती मिळालं तर बघा. ओरायनमध्ये लोकमान्य टिळकांनी अत्रि ऋषींना पांचजन्य का म्हणायचे याचा विस्तार करून ठेवलाय. हा ऋग्वेदातला विषय लोकमान्य टिळकांनी ओरायनमध्ये मांडलाय. मी का मुद्दा मांडला? त्यांनी पंचमंडळ तयार केलं आणि 5 जणांचं मंडळ तयार केल्यानंतर कामाची विभागणी, त्याला सामाजिक व्यवस्थापन म्हणतात. ज्याला सामाजिक व्यवस्थापन कळलं अर्थात माणूस कार्यामध्ये यशस्वी होतो. विठ्ठला भगवान कृष्णाने निवड केली आणि सगळ्या गोपाळांना सांगितलं, गोपाळांनो आपापणामध्ये मिळो, एक खेळो एकांशी. मग गोपाळांना तिसरा संदेश दिला, घाबरियांच्या मोडा काड्या, भ्याडा भ्याडा वळती या. खेळामध्ये यशस्वी व्हायचं असेल घाबरायचं नाही, भ्यायचं नाही. मी कधी कधी क्रिकेटचा खेळ पाहताना त्या खेळाडूनं मारलेली जंप पाहतो, उडी पाहतो. तंगडी मोडेल, पाय मोडेल, हात फ्रॅक्चर होईल का पाय फ्रॅक्चर होईल याची जराही भीती नाही. कशासाठी हो सांगा ना, कशासाठी? देशासाठी. नाव माझ्या भारत देशात आहे. मी जर हरलो तर देश हरेल, मी जर जिंकलो तर माझा देश जिंकेल. आणि या देशाच्या इब्रतीसाठी, देशाच्या नावाचं रक्षण करण्यासाठी तो स्वतःचं प्राण द्यायला पण तयार होतो. घाबरी यांच्या मोडा काड्या, पाय तुटला मोडला तरी चालेल, भले त्या रणांगणावरती, भले त्या ग्राउंडवरती मला काही झालं तरी चालेल, पण तो ती कॅच सोडत नाही. तो पकडण्यासाठी स्वतः कितीही उंचाची जंप घेतो. हे संत तुकाराम महाराजांनी खेळामध्ये यशस्वी होण्यासाठी जी निर्भयता आहे, हा निर्भयता गुण सांगितला. घाबरी यांच्या मोडा काड्या, ध्याडा भ्याडा वळती या. आता एक गोष्ट मात्र इथं नकोय. तुका म्हणे देवापाशी विटाळ अशी नसावी. हा जो शब्द आहे संत तुकाराम महाराजांनी स्त्री संबंधानं वापरलेला नाही. विठ्ठल विठ्ठल. या एका शब्दाच्या मी खूप कोटी करेन आपल्यासमोर, खूप कोटी करेन. मराठी हा विषय खूप आवडीचा असल्या कारणाने मी बऱ्याच कोटी करेन. काही महिन्यापूर्वी, काही दिवसापूर्वी महाराष्ट्रातल्या एका मोठ्या कीर्तनकारानं त्या शब्दाची कोटी केली. विटाळ या शब्दाची कोटी केली. ज्याला टाळ वाजवण्याचा वीट येतो त्याला विटाळ म्हणावं. काय लक्षात आहे? विटाळ, विटाळ. ज्याला टाळ वाजवण्याचा आळस आहे, ज्याला टाळ वाजवण्याचा विटाळ, तो विटाळ आहे. एक कोटी झाली. विटाळ या शब्दाची दुसरी कोटी आहे की हा संधियुक्त शब्द आहे. त्याचा विग्रह जर आपण केला, विट अधिक आळशी, हे 2 गुण यशासाठी घातक आहेत. यशस्वी कोण होतात? ज्याच्याकडे आळस नाही तो, आणि ज्याच्याकडे वीट नाही तो. तुम्हाला जर वीट आला आणि तुम्हाला जर आळस आला
तर तुम्ही जीवनात कधीही यशस्वी होणार नाही. कारण आळसस्य कुतो विद्या, आळशी माणसाला विद्या प्राप्त होणार नाही, आळशी माणसाला काहीच प्राप्त होणार नाही. एखाद्या व्यक्तीकडे खूप धन आणि खूप वैभव आपल्याला बघायला मिळतं. अरे या माणसाकडे एवढी संपत्ती, एवढं धन, एवढं वैभव, पण तुम्ही त्यांचे कष्ट पण बघा ना, तुम्ही त्यांचे कष्ट पण बघा. सकाळी 4-3-4 वाजल्यापासून अंथरुणावर 11-12 वाजेपर्यंत जर फक्त मेहनत आणि कष्टाशिवाय जर जीवन नसेल, तुम्हाला कष्ट का दिसत नाही, मेहनत का दिसत नाही? म्हणून वीट आणि आळशी आळस हे 2 गुण आपल्याला यश प्राप्त करू देत नाही. म्हणून तुका म्हणे देवापाशी विटाळशी नसावी, आपापणामध्ये मिळो एक खेळो एकांशी. विठोबा रखुमाये ठोबा, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा खेळो एकांशी, घाबरियांच्या मोढा काड्या ध्याडा भ्याडा वळतीया. तुका म्हणे देवापाशी विटाळशी नसावी, आपापणामध्ये मिळो एक खेळो एकांशी. अनेक वर्षाच्या परंपरेनं आपल्या गावामध्ये हा भगवान गुरुदेव दत्तात्रयांच्या जन्मोत्सवाच्या पर्वकाळामध्ये संपन्न होणारा हा नामयज्ञ आहे. देवाचा जन्मोत्सव असल्या कारणाने या पर्वकाळाला एक विशेष असं महत्त्व आहे आपल्या संपूर्ण देशामध्ये. अलीकडे या उत्सवाचं प्रमाण एवढं वाढले, नवे केवळ देशातच नाही, विदेशामध्ये देखील उत्सवाचं प्रमाण खूप वाढले. आपल्या देशातली काही विदेशामध्ये राहणारी मुलं त्या राज्यामध्ये त्या देशामध्ये एकत्र येऊन त्या ठिकाणी ते उत्सव करतात. काय नवल आहे बघा, काय विशेष आहे. मला वाटते दुबईमध्ये आपल्या भागातली आपल्या गावातली मुलं राहतात, म्हणजे तिथे उत्सव करतात. काय मोठेपणा आहे हा, काय वैभव आहे आपल्या उत्सवाचं. म्हणजे उत्सव हा जीवनाचा गाभा आहे. माणूस हा उत्सव प्रिय आहे. उत्सव आणि माणूस हे खूप जवळचं नातं आहे. उत्सवाशिवाय माणूस नाही आणि माणसाशिवाय उत्सव नाही. खरा समाधान आणि खरा आनंद आपल्याला उत्सवातून प्राप्त होतो. म्हणून उत्सव करायचे. उत्सवाचं प्रमाण का वाढवायला पाहिजे, का वाढायला पाहिजे? उत्सव हेच आपल्या जीवनाचं सर्वस्व आहे. उत्सवाशिवाय दुसरं काय? प्रपंचामध्ये संसारामध्ये आपण किती आनंदी किती सुखी आहोत हे काही वेगळं सांगायला पाहिजे. अरे एरती माईके दुःखाशिवाय चिंतेशिवाय दुसरं काही आपल्या वाट्याला नाही. म्हणून आज या उत्सवाचा समारोप अथवा सांगता आपण काल्याच्या कीर्तनाने करत आहोत. काल्याचं कीर्तन म्हटलं की काल्याच्या कीर्तनाची मर्यादा आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळ. भगवान कृष्णानं हे जे चरित्र केलं गोकुळ गावातलं ते 2 टप्प्यात केलं. 11.5 वर्षाचा काळ आहे गोकुळातला.
11.5 वर्षामध्ये 2 टप्पे, 7.5 वर्षाच्या आतलं चरित्र आहे ते रांगताना आहे आणि 7.5 वर्षानंतर 11.5 वर्षापर्यंत चरित्र आहे हे गायी राखताना आहे. रांगता गोधने राखीता मथुरेमध्ये जन्माला आलेले भगवान गोकुळामध्ये रवाना करण्यात आले. अष्टमीचा आदला दिवस आहे. कृष्ण भगवान परमात्म्यानं आपलं ऐश्वर्य स्वरूप असं स्वरूप प्रगट केलं. बंदी शाळेमध्ये असा लख प्रकाश पडला आणि भगवान कृष्ण कन्हैयानं आपल्या वडिलांच्या कानामध्ये जाऊन सांगितलं, बाबा उद्या अष्टमीच्या दिवशी माझा जन्म होणार आहे, मला तुम्ही इथे ठेवू नका. मला गोकुळामध्ये एक नंद राजा यशोदा मैया त्यांच्या घरी एक मुलगी जन्माला आले, त्या मुलीला इथे आणा आणि मला तिथे ना ही बातमी आपल्या वडिलांच्या कानामध्ये जाऊन सांगितली. आईच्या कानात नाही सांगितली, वडिलांच्या कानात सांगितली. त्याचं कारण आहे जाहिरातीच्या माध्यमामध्ये महिला फार पुढे, जवळ राहणार नाही तिला सांगितलं तर. त्याचा कधी एखादी गुप्त गोष्ट म्हटली की मग ती त्यांच्या कानावर जाऊन चालत नाही. वाक्य एकच असतं, तुला म्हणून सांगते, पण ते 15-20 मिनिटात अर्ध्या तासात गावभर होतं तरी पण वाक्य तेच असतं. वडिलांच्या कानात सांगितलं, रात्री अत्यंत गुप्तपणे ही गोष्ट करायची, कुणालाही कळता कामा नये. वसुदेवानं कृष्ण कन्हैयाला घेतलं. अनेक प्रतिबंध तयार झाले. यमुनेनं प्रतिबंध दिला, रस्ता दिला. धोधो पाऊस पडतोय, श्रावण महिना आहे, रोहिणी नक्षत्र आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कृष्ण कन्हैयाला वसुदेवानं गोकुळामध्ये नंद राजाच्या घरी नेऊन ठेवलं. साधारणपणे 10, 10.5, 11 किलोमीटरचा हा प्रवास आहे. मध्ये दुथडी यमुना आहे. कधी आपण गोकुळ मथुरा जर बघायला गेलो ना तीर्थाला, तर भौगोलिकदृष्ट्या या परिसराचा तुम्ही अभ्यास करा. 84 कोसाचा हा भाग आहे, हा प्रांत आहे, हा परिसर आहे. आणि गोकुळामध्ये जन्म व्हावा, गोकुळामध्ये यावं म्हणून पिढ्यानपिढ्याची तपश्चर्या आहे. पिढ्यानपिढ्याची म्हणजे हजारो वर्ष ऋषी मुनी तपश्चर्या करतात हिमालयामध्ये. रामायणामध्ये तुम्हाला अयोध्या कांडामध्ये वाचायला मिळालं असेल, अयोध्या नगरीचा राजा दशरथ, या राजा दशरथाला सल्ला देण्यासाठी जो मुख्य सल्लागार आहे त्याला मंत्री म्हणतात. त्यांचं नाव आहे जबाला ऋषी. आणि या जबाला ऋषीनं शेकडो वर्ष, हजारो वर्ष हिमालयामध्ये तपश्चर्या केली. कशासाठी? मला अयोध्यामध्ये जन्म मिळावा, कृष्ण भगवान परमात्मा ज्या आपल्या गोकुळामध्ये जन्म मिळावा. कृष्ण भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवताराला येणार आहे. हजारो ऋषी मुनींच्या पदस्पर्शानं पावन झालेली ती भूमी. एखादी भूमी असते ही ऋषी मुनींच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी असते. आळंदी का पुण्यभूमी काय म्हणतो आपण अभंग, आळंदी हे गाव पुण्यभूमी, पुण्यभूमी का पुण्यभूमी, तर त्या भूमीमध्ये शेकडो हजारो वर्ष तपश्चर्या केलेली ऋषी मुनी त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ती भूमी. मला कमीत कमी 100-200 माणसांना तरी म्हटलं असेल, तुम्ही निवड करताना केळगावची निवड का केली? मी म्हटलं, संत ज्ञानेश्वर महाराज जन्माला आलेली ती जन्मभूमी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी कोरांना म्हणून जी मधुकरी मागितली ती भूमी ती. माऊलीनं कुठेही मधुकरी नाही मागितली, फक्त 2च गावात मधुकरी मागितली. एक मधुमकरी मागितली चरोळी गावामध्ये. का?
चरोळी गावामध्ये माऊलींचे वडील जे विठ्ठलपंत आहेत त्यांनी एक मांडलेली बहीण होती आणि मांडलेल्या बहिणीकडे म्हणजे माऊलींच्या मांडलेल्या आत्याकडे माऊलीनं कुणाकडे पण मधुकरी नाही मागितली, आपल्या वडिलांच्या बहिणीकडे म्हणजे मांडलेल्या आत्याकडे मधुकरी मागायला गेले आणि दुसरी मधुकरी माऊलीने मागितली ती केळगावमध्ये मागितली. माऊलीनं बाकी कुठेही मधुकरी मागितली नाही. हा म्हणून बरीच म्हणतात लांब आहे, लांबच राहा. ज्यांना वाटतं ना लांब आहे त्यांनी लांबच राहा. अरे आयुष्यात माऊलींची भूमी जर तुम्हाला लांब वाटत असेल, ज्या मातीमध्ये माऊलीनं जन्म घेतला, ज्या मातीमध्ये चारी भावंड जन्माला आली, ती जर लांब वाटत असेल तर त्यांच्यासारखे अभागी कोण आहेत? विठ्ठल. माऊलींची जन्मभूमी लांब का बाजार लांब? बाजार महत्वाचा वाटतो का जन्मभूमी महत्वाची वाटते? हा परमार्थ आमचा. हे आमच्या संतांचे विचार आम्हाला काय लांब वाटतं? बाजार लांब वाटतो का माऊलींची जन्मभूमी लांब वाटते? माऊलींची जन्मभूमी जर लांब वाटत असेल, आपण समजावं त्याची योग्यता काय, त्याच्या विचाराची थिंकिंग स्टेज म्हणतात त्याला, त्याच्या विचाराची पातळी काय. लायकी शब्द वापरायला भीती वाटते पण बोलूनच गेलो. त्याच्यावरून त्याची योग्यता समजून घ्यायची, काय पात्रता आहे. ही भूमी आहे अनेकांच्या ऋषीमुनींच्या तपश्चर्याने पुण्य पावन झालेली भूमी आहे आणि तिथे भगवान कृष्ण अवताराला आले. साधी गोष्ट आहे का? गोकुळ म्हणजे काय सामान्य आहे का? आणि कृष्ण भगवान अवताराला आले. संत तुकाराम महाराजांनी दावा केला, हो कृष्ण गोकुळी जन्मला. हा दावा आहे. जन्म कुठे झाला? मथुरेत, बरोबर ना? आणि तुकाराम महाराज म्हणतात गोकुळी जन्मला. हा दावा आहे म्हणजे प्रवाहाच्या विरोधातला विचार आहे. खूप समजून घेण्यासारखा आहे. स्वतंत्र अभंगामध्ये तो बोलता येईल. पहाटे पहाटे गोठ्यामध्ये गंगा नावाची गाय होती. त्या गंगा गायीच्या गोमूत्रानं भगवान कृष्णाचं पहिलं स्नान झालं. गोमूत्रानं मुलाचं लेकराचं स्नान करायचं असतं, पहिलं स्नान. त्याला गंगा गायीच्या कासे खालून काढलं. कृष्ण भगवान प्रभूला लहान पहाटेचा हा प्रसंग आहे. आणि मग हळूहळू ही बातमी नंदराजाला, यशोदा मैयाला उतरत्या वयामध्ये मुलगा झाला. सगळ्या गोपाळांनी नवस केला होता आमच्या राजाला मुलगा व्हावा. 60 वर्षाच्या नंतर पोटी जन्माला आलेलं हे लेकरू आहे. काय झालं हा रात्रीचा प्रकार कुणालाच माहिती नाही. पण गोकुळातल्या गवळणीनं मात्र सांगायला सुरुवात केली, हेळ घालूया गगुण, हेळ घालूया, हेळ घालूया ग बाई, हेळ घालूया. म्हणजे हेळ घालायला सुरुवात केली. हेळ घालणं म्हणजे हाका मारणं, हेळ घालणं म्हणजे टाओ फोडणं. हेळ घालून सगळ्यांना सांगितलं, बायानो या. आपल्या यशोदा मैयाला मुलगा झाला, नंदराजाला मुलगा झाला. गोकुळ गावातला 1 दिवसाचा उत्सव साजरा केला. गोकुळीच्या सुखा 3 प्रकारचा तो आनंद आहे. आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक 3 प्रकारचा आनंद गोकुळवासियांनी साजरा केला. अष्टमी गेली, नवमी गेली, दशमी गेली, एकादशी गेली. द्वादशीला बरोबर कृष्ण भगवान परमात्मा त्याचं दर्शन घेण्यासाठी कैलासातून भगवान महादेव भगवान कृष्णाच्या दर्शनाला निघाले. दर्शन सोहळा येतो. बार्शीचा पर्वकाळ आहे म्हणजे द्वादशीचा पर्वकाळ आहे. द्वादशीच्या पर्वकाळामध्ये भगवान कृष्ण कन्हैयाचं आणि महादेवाचं दर्शन झालं, एकमेकाचं दर्शन झालं. 5 दिवस गेले, 6 दिवस गेले. बरोबर वयाच्या 7व्या दिवशी पुतनेला कंसाने कृष्णाला मारायला पाठवली. स्तनामध्ये विष धारण करून ती कृष्णाला मारायला आली. लहान वयामध्ये वयाच्या 7व्या दिवशी कृष्णानं पराक्रम केला. एका राक्षसिनीला मारली, एका पुतनेला मारली. 2 इतिहास आहेत तिच्या जीवनाचे. ती बळीराजाची कन्या आहे आणि दुसरा इतिहास आहे ती बकासुराची बहीण आहे. असे स्वतंत्र 2 विषय आणि 2 इतिहास आहेत. पण लहान वयामध्ये कृष्ण पुतना संपली ही बातमी गावाच्या बाहेर गेली आणि मग मात्र शेकडो हजारो माणसं कृष्णाला बघण्यासाठी, त्याच्या दर्शनासाठी नंदराजाच्या राजवाड्यामध्ये लोक हजारोच्या संख्येने यायला लागले. आम्हाला बघायचंय ते लेकरू कसं आहे, ते लेकरू कसं आहे आम्हाला बघायचंय. लहान वयामध्ये कृष्णानं पहिल्यांदा
दुडदुड दुडदुड तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनाथ. कृष्ण भगवान परमात्म्याने दुडदुड दुडदुड खेळायला सुरुवात केली. धरणी मातेचं दर्शन घेतलं. हळूच कृष्ण भगवान परमात्मा भिंतीला धरून उभा राहायला लागला. आता कृष्ण लवकर उभा राहिला, त्याला कारण आहे की 5 मिनिटं राहिलेत म्हणून लवकर उभा करायला पाहिजे, नाही का महाराज? लवकर उभा राहिला कृष्ण आणि मग हळूहळू हळू आपले सवंगडी गोळा करायला लागला. त्या वयोगटातले सवंगडी गोळा झाले. आपल्याला गोकुळ गावाचा उत्थान करायचंय, विकास करायचे, आध्यात्मिक आणि भौतिक विकास करायचा आहे. मुख्य मुद्द्याला हात घातला. आपण गोवळी वंशामध्ये जन्माला आलो. गायी वासरं पाळायची, दही लोणी दूध तयार होतं, मथुरेच्या बाजारामध्ये विकलं जातं. हे आपल्याला थांबवायचं आहे. आपल्या घरात तयार झालेला माल आपल्याच लेकरांना मिळायला पाहिजे. नियतीनं परमेश्वराने ते आपल्यासाठी तयार केलंय. त्याच्यावरती पहिला हक्क आहे तो त्या लेकराचा आहे. ऐकताय नाही माझं? ऐकताय ना तुम्ही? गायीच्या कासेमध्ये शरीरामध्ये निर्माण झालेलं दूध, त्या दुधावरती पहिला हक्क त्या वासराचा आहे. त्याला जर वेळेवर दिला नाही मग तो वासरू बंड पुकारतो. बघा कधी तुम्ही. तसं जन्म देणाऱ्या मातेच्या स्तनामध्ये शरीरामध्ये दूध निर्माण झाले, त्या लेकराचा त्या दुधावरती सार्वभौम हक्क आहे. सार्वभौम हक्क आहे. आणि त्याच्यासाठी नियतीनं परमेश्वरानं देवानं त्याच्यासाठी निर्माण केलेलं दूध त्याला देण्यासाठी जर एखादी फॅशन प्रतिबंध करत असेल, एखादा ड्रेस एखादा कपडा जर प्रतिबंध करत असेल, तर त्याच्यासारखं महापाप त्याच्या आईच्या जीवनात दुसरं महापाप कोणतं नाही. विठ्ठल विठ्ठल. नियतीनं परमेश्वरानं त्याच्यासाठी तयार केलेले आहे ते त्यालाच मिळायला पाहिजे, वेळेत मिळायला पाहिजे. आणि मग कृष्ण भगवान परमात्म्यांनी बंड पुकारलं. सगळी गोपाळ एकत्र झाले. माल विकायला बंदी. रस्त्यामध्ये उभे राहिले. गवळणीनं आडवे झाले. गवळणी निघाल्या हाटा लागी, मथुरेच्या हाटा लागी दूध विकायला. गोविंदू घ्या, कुणी दामोदर घ्या गे. डोक्यावरती दही आहे, लोणी आहे, दूध आहे, पण वापर देवाच्या नावाचा आहे. माल तसा संपत नाही. माल जर संपवायचा असेल तर चांगल्या माणसाच्या नावाचा वापर करावा लागतो. काय ऐकताय का नाही तुम्ही? बॅनर चांगला असावा लागतो, ब्रँड चांगला असावा लागतं, तर माल संपेल, नाहीतर माल संपणार नाही. जाहिरातबाजी किंवा जाहिरात ही त्या काळातली आहे. गवळणींना माहिती होतं आपल्याकडचं दही दूध लोणी संपणार नाही. कोण विचारतो आपल्याला? काय अधिकार आहे आपला? म्हणून त्या दही लोणी दूध संपवण्यासाठी कुणाच्या नावाचा वापर करायचे? कृष्ण भगवान परमात्म्याच्या नावाचा वापर करायचा. आहे दूध, आहे लोणी, आणि म्हणताना गोविंदू घ्या, दामोदर घ्या, गोविंदू घ्या, दामोदर घ्या. आणि हे एकदा म्हटलं की त्या मथुरेतल्या बाया यांना काय करायच्या? हसायच्या. तव तव हसती मथुरेच्या गे. साहजिकच आहे, साहजिकच आहे, हसणारच ना. आहे एक आणि बोलतायत एक. भगवान कृष्णाने हा पायंडा थांबवला. आपला सार्वभौम हक्क मिळायला पाहिजे. आणि तसं जर कुणी आपला हक्क देत नसेल तर मग त्यांच्या घरी चोरी करायची. चोरी का करायची? त्याची विविध कारणं आहेत. फक्त आपण त्याला चोरी म्हणतो ती व्याख्या इथे लावायची नाही. कृष्ण भगवान परमात्म्याच्या या कर्म मंडळामध्ये शेकडो गोपाळ, प्रत्येक घरचा गोपाळ सहभागी असायचा. आणि आपल्याच घरची वस्तू आपणच खाल्ली की त्याला काही चोरी म्हणायची का? त्याच घरचे सगळे सभासद याच्यामध्ये सहभागी असायचे. आणि हळूहळू भगवान कृष्णाने चोरी कर्म करायला सुरुवात केली. गोपगोपी कंटाळल्या, त्रासल्या. शेवटी त्याच्या तक्रारी यशोदा मैयाला सांगायला लागल्या. यशोदेच्या लक्षात आलं आपलं बाळ कुठेतरी तक्रारी आणतंय. खूप समजावून सांगितलं. एकदा संध्याकाळी जेवण खावण झालं आणि कृष्ण भगवान परमात्म्याला असं आडवं मांडीवरती घेतलं यशोदा मैयानं. झोपण्यासाठी त्याला थोपटायला सुरुवात केली. कन्हैया झोप रे, लाला झोप रे. अरे किती जागरण करायला लावतो, किती त्रास, रात्र रात्र झोपत नाही.
आई वडिलांना त्रास, घरात त्रास, अरे झोप लवकर, सगळे प्रकार केले. मग झोपण्यासाठी त्याला खेळणं द्यायचं, त्याला खाऊ द्यायचा. कृष्ण कन्हैया झोपायला तयार नाही. 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजला तरी झोपत नाही. यशोदा मैया अशी मांडीवर घेऊन बसलेली आहे. ती जांभया देते पण याला जांभई यायला तयार नाही. रात्री 1:30 वाजला आणि 2 वाजले आणि 2 वाजता झोपलेला हा कृष्ण कन्हैया आपल्या आईला प्रश्न विचारतोय, मैया, ए मैया, काय ग, बाबांचं आणि तुझं नातं काय ग? किती वाजता? 2 वाजता. आपल्या आईला विचारतोय, मैया, बाबांचं आणि तुझं नातं काय? यशोदा मैया म्हणते, अरे ते माझे मिस्टर आहे, म्हणजे ते माझे पती आहेत, ते माझे पतिदेव आहेत आणि मी त्यांची पत्नी आहे, आम्ही नवरा बायको आहोत. मैया, तुझं आणि माझं नातं काय ग? एवढं बोलल्यानंतर लाडाने पटकन एक फटका मारला आणि यशोदा म्हणजे मैया म्हणते, अरे लाला, मी तुझी माय आहे, माय, मी तुझी आई. आई हे लेखा, तू माझा लेकरू आहे. असं ऐकल्यानंतर कृष्ण भगवान परमात्मा खुदकन हसले. आता खरं होतं का खोटं होते सांगा? नाही, खरं आहे का खोटं आहे? खोटं बोलते ती. जन्म तिने दिलेला आहे का? नाही. कृष्ण कन्हैयाला, आपल्या आईला आपलं नातं उलगडायचंय, सांगायचंय. मैया, बाबांचं आणि माझं नातं काय का? अरे ते तुझे पप्पा आहे, ते तुझे बाबा आहे, तुझे वडील आहे. एक 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 नातं विचारता 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 2:30 वाजले. शेवटी राहवत नाही म्हणून यशोदा मैयानं पटकन लाडानं दणका दिला, फटका दिला आणि तेवढ्यामध्ये एक मोठी जांभई दिली कृष्ण कन्हैयाने. जशी जांभई दिली तशी यशोदा मैयानं पाहिलं, त्या तोंडामध्ये कृष्ण कन्हैयाच्या अनंत ब्रह्मांडे उदरी आणि हरी हा त्या तोंडामध्ये, त्या मुखामध्ये अनंत ब्रह्मांड तिनं पाहिली. आणि मग यशोदा मैयाच्या लक्षात आलं, हा कोणी सामान्य मुलगा नाही, सामान्य लेकरू नाही, हा ईश्वरी अंश, अखिल ब्रह्मांड नायक कृष्ण परमात्मा आपल्या पोटी जन्माला आलाय, आपल्या घरी अवताराला आलाय. त्या दिवशी कृष्ण कन्हैयाचं मोल कळलं. आणि मग त्या यशोदा मैया त्या गवळणींना म्हणायची, माझ्या लेकरावरती आळ घेऊ नका, माझ्या पोरावरती तुम्ही आळ घेऊ नका. वेळ झाला, शेवटी लेकराला शाळेत पाठवायला पाहिजे. किती तक्रारी ऐकायच्या. आणि मग यशोदे, कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे? आता गोकुळात राहू का जाऊ? सगळ्या गवळणीनं निर्णय घेतला. यशोदा मैयानं कृष्णाला बोलून घेतलं आणि तुला 11.5 वर्षाचा काळ झालाय, आता शाळेत जायला पाहिजे. ओढाल गायी ताब्यात दिल्या. सगळे सबंगडी, सगळे गायी गोपाळ घेऊन गायी चारण्यासाठी गोवर्धनाच्या बाजूच्या रानात निघाले. रानात जायचं, गायी चारून झाल्या की गोठणीवरती गोठवायच्या, खेळ खेळायचा. आणि खेळ खेळून झालं की मग सगळे गोपाळ कृष्णाला म्हणायचे, खांदी भार पोटी, खांदी भार पोटी, खांदी भार पोटी, खांदी भार पोटी, काय खेळायाचे सुख, काय खेळायाचे सुख, काय खेळायाचे सुख, काय खेळायाचे सुख, काय खेळण्याचा आनंद आहे, किती खेळायचं, खेळाचं सुख कुठपर्यंत. आता भुका लागल्या. कन्हैया विस्तीर्ण जागेवरती सगळे गोपाळ एकत्र झाले. प्रत्येकाने आपापल्या शिदोऱ्या सोडल्या. कृष्ण भगवान परमात्म्याच्या सांगण्यानुसार कुणाच्या शिदोरीमध्ये पिठलं असायचं, चटणी भाकरी. भगवान कृष्ण कन्हैयानं पाहिलं, अरे गरिदा, चोरून या माय नवनीता नावे, माझे आईशे पाय नाहीतरी घरा जाय. गोपाळाने उत्तर दिलं, कन्हैया, अरे तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, तुका म्हणे आता आम्ही नवदो दवडिता, तुझी ये संगती झाली अमुची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे.
भगवान कृष्ण कन्हैया यांनी त्यांना सांगितलं, गोपाळानो, सगळ्या शिदोऱ्यांच्यामध्ये विश्वासार्हता तयार झाली. कृष्ण भगवान परमात्म्याने आपली सत्वगुण शिदोरी एकत्र केली, त्याचं मिश्रण केलं, ऐक्य केलं, खिचडी केली आणि दोन वस्तू कालवण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला नाव दिलं काला. ऐका, वस्तूला प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेवरून नाव पडतं. काला हा शब्द एका प्रक्रियेतून जन्माला आलेला आहे. काला हा मेनू आहे, काला हा पदार्थ आहे, काला हा प्रसाद आहे. पण तो प्रसाद, तो मेनू, तो पदार्थ कशातून तयार झाला तर दोन वस्तूंचं ऐक्य ही जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेतून तयार झालेला प्रसाद म्हणजे काला. इतिहासामध्ये दोनदा काला तयार झाला. यमुनेच्या वालवंटामध्ये कृष्ण भगवान गोपाळाने काला केला आणि कलियुगामध्ये पंढरपूरच्या वालवंटामध्ये आमच्या संतांनी काला केला. तो काला देण्याचा हक्क फक्त दोघांनाच आहे. एक, भानुदास गीतिगात प्रसाद देतो. देवांना आणि संतांना काला देण्याचा अधिकार आहे. आपल्यालाही काल्याचा प्रसाद मिळणार आहे. हंडी फोडली जाईल, भजन होईल आणि मग सगळ्यांना काल्याचा प्रसाद आनंदानं मिळेल. मी या मंडळींना चाली म्हणून देत नाही, कारण त्याला कारणच आहे. कारण आता घड्याळ थांबत नाही. चाली तुम्ही म्हणाल पण बिल माझ्या नावावर फाटेल. बाईने कीर्तन लेट केलं, 1 वाजवला म्हणून तुमच्या चाली माझ्या नावावर बिल पडेल. आता हा प्रसाद झाल्यानंतर एक अत्यंत जाहीरपणे आपल्याला प्रसाद आहे. आमचे स्नेही, माझे बालपणापासूनचे मित्र आदरणीय रघुनाथभाई शिंदे परिवार, त्या परिवाराकडून तो महाप्रसाद आहे. काल्याचं कीर्तन जेवढं महत्त्वाचं तसा महाप्रसादही महत्त्वाचा आहे. तो प्रसादही आपल्याला वेळेत मिळावा, वेळेत घ्यावा. म्हणून मी वेळेची अवेळ करायला तयार नाही. तुम्ही कीर्तन जर 10 वाजता सुरू केलं असतं ना तर मी 11:15ला संपवलं असतं, खरंच संपवलं असतं. कारण मलाही काही फारसं बोलायचं नव्हतं. आजारी आहे असं वाटत नाही ना तुम्हाला? मी दादा वाटतंय का? नाही तर नाही आता जास्त. विठ्ठला विठ्ठल कृष्ण भगवान परमात्म्याने गोकुळाच्या वालवंटामध्ये सगळ्या सवंगड्यांनी काला केला, एकत्र केला. काल्याचा प्रसाद असा गोळा घेतला आणि त्याचे लहान लहान घास केले, लहान लहान कवळ केले आणि भगवान कृष्ण परमात्म्याने पहिल्यांदा सगळ्या गोपालांना भरवायला सुरुवात केली. एकमेका काला वाटू. वाटणे ही प्रक्रिया आहे. आपल्याला मिळाल्यानंतर जो पहिल्यांदा दुसऱ्यांना देतो त्याला शिष्टाचार म्हणतात, त्याला देशातला मॅनर्स म्हणतात. आपल्याला मिळाल्यानंतर अपलपोटीसारखा आपणच खातो त्याला अपलपोटी माणूस म्हणतात. भगवान कृष्णाने आम्हाला हे शिकवलंय, पहिल्यांदा वाटा, काला वाटू, एकमेका देऊ. वाटणे प्रक्रिया सांगितली. कृष्ण भगवान परमात्म्याने जो काला केला तोच प्रसाद आपल्याला सेवन करायचा आहे. आपल्याला जाहीरपणे ग्रामस्थांच्याकडून प्रसाद मिळेल. पहिल्यांदा भजन करायचं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल हो गाते तुम्ही वारे दोहीकडे वारे दोहीकडे मुख पसरोनी गडे मुख पसरोनी पसरोनी गडे मुख पसरोनी गडे मुख पसरोनी गडे मुख पसरोनी आवाती त्या धारा आवाती त्या धारा रे दोहीच्या टोपरा रे दोहीच्या टोपरा रे दोहीच्या कोपरा रे दोहीच्या कोपरा
कृष्ण भगवान अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कंठी धरिला कृष्ण कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघा जनी प्रकाश अवघा जनी प्रकाश अवघा जनी प्रकाश अवघा जने प्रकाश अवघा जने प्रकाश अवघा जने प्रकाश काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम ब्रह्मदिका वाकुलिया ब्रह्मदिका उत्तम लोका दाखवू उत्तम लोका दाखवू उत्तम लोका दाखवू उत्तम लोका दाखवू कालावाई भूमंडळी आणि भूमंडळी आम्ही बळीवीर गाडी आम्ही बळीवीर गाडी आम्ही हे बळीवीर गाडी आम्ही बळीवीर गाडी आम्ही बळीवीर गाडी आम्ही बळीवीर काला वाटू काला वाटू वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम